2026 आपण पाहतोय. आज स्पर्धेचा फायनल डे आहे. पाहूया संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 3 मध्ये पोहोचतोय. या स्पर्धेचे पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग संघ अब्बूस्फोट खारडी हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय. कालचा दिवस आपण पाहिला तर मग कालच्या दिवसामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय आई सोनसरी स्फोट तांबडमाळ या संघाचा. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग जवळजवळ कामनते नागला या एरियातीलच संघ आहेत. हो, चांगला चेंडू ऑन साईडला मात्र सॉफ्ट हँडने खेळले होते राज. 2 धावा इथून मात्र पूर्ण खेळल्या जातील. 2 ओव्हरचा हा मॅच आहे. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आई माऊली नागले टीमकडनं गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर तुषार चौधरी. त्याने मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केलाय. सफल क्रॉस झाले होते. आडवा पाटणे खेळण्याची मानसिकता प्ले अँड मिस हा डॉट बॉल. राजमाळी अँड दिलीप सिंभल नावाचा खेळाडू आपण पाहतोय. स्टेप आउट होऊन यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज बाद होतील. राज पहिला धक्का बसला गेलाय जमलला स्फोट खोलांडे संघाला. राजला मात्र परतावं लागलंय. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक मात्र पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 2. किरण माळी आमचे प्रियजन मैदानाच्या आतमध्ये आलेत. फायर ब्रिगेड मॅन. यावेळेस आपण पाहिलं तर मग जबाबदारी आहे ना ती किरणला मात्र घ्यावी लागणार आहे, कारण एक संघामध्ये लेजंड प्लेयर पाहिलं तर मग किरण माळी आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून मात्र आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल तर चांगलं बॅटिंग हे करावे लागणार आहे. माइंडसेट अगदी स्थिर ठेवून इथून मात्र चांगल्या धावा बनवाव्या लागतील. आणि किरण मध्ये ती खासियत आहे, क्षमता आहे, क्वालिटी आहे, सर्व काही गुण चांगले आहेत. ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हातांनी सॉफ्ट हँडने मात्र बॉलला स्लाइस केलंय. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने 1 धाव वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला जाईल का? यस, ओव्हर थ्रो झाला आणि 2 धावा या पलून पूर्ण केलेत. प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाची आहे. इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धाव फलक पोचलं जाईल 4 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. या ओव्हर मध्ये तुषार चौधरी पुन्हा एकदा सज्ज झाला राईट आर्म ऑफ द विकेटनं. यावेळेस रनअप मध्ये थोडासा मात्र अडथळा निर्माण झाला. षटकातील पुढील बॉल हो ऑन साइडला खेळले गेला. हवाई स्ट्रोक परंतु झेल पकडला गेलाय आणि समाप्त केला मिस्टर किरण माळेचा देखील खेळ आउट. आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग
5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहे 2 बाद 4. टू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत रुपेश कोठावळे. पुढील बॉल ओ बॅट चाल किसलेटिंग शो महेश याच्याकडनं झाले मिस्टेक. झेल होता परंतु पकडू शकले नाहीयेत. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 5. दिलीप चिंबलला मात्र स्ट्राईक मिळाली नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये. नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र त्याला उभं राहावं लागलंय परंतु यावेळेस तो स्ट्राईक वरती असणार आहे. आणि दिलीप जिंबलनं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी मात्र केली होती. पहा अजून सुद्धा स्ट्राईक वरती तो येणार नाही कारण एक सिंगल आले म्हणजे स्ट्राईक वरती रुपेश कोठावळे असणार आहेत. इथून अजून काही प्रयत्न आहेत, अजून काही जे कष्ट आहेत ते पूर्ण करावे लागतील. हा मॅच जिंकण्याकरिता चांगली पार्टनरशिप उभी करावी लागणार आहे. तर म्हटलं गेले सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत. वेगवान बॉल भूमित दुमाडा या गोलंदाजाला आपण पाहतोय. वेळेस थोडासा बॉल जो आहे बॅटरच्या बॉडीपासून थोडासा लांब ठेवला होता. हलकासा चेंडू आपण पाहिला तर बॅटला ब्रश झाला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेले ते म्हणजे 6 अंकांवरती. षटकातील पुढील बॉल हो ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताने एक धाव या ठिकाणी वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु रोखला गेलाय परंतु नाही. असं वाटलं होतं या ठिकाणी एक सिंगल घेतली जाईल परंतु दिलीप जिंभलकडे स्ट्राईक मात्र ठेवण्याचा मनसुबा जो आहे रुपेश कोठावळेचा तो आपल्याला पाहायला मिळालाय. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आणखी 2 संघामध्ये मरुदेवी स्पोर्ट राजावळी ए आणि सिद्धिविनायक स्पोर्ट बेलगडी या 2 संघामध्ये आपण पुढील मॅच पाहणार आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो हे षटक संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता रेडी राहायचं आहे. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 3 धाव फलक आपण पाहिलं तर मग 7 अंकांवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयुष्यात किती वाईट प्रसंग येऊ द्या हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून उभं पुन्हा कसं राहता येईल याच्यावरती लक्ष द्या. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये दिलीप जिंबाल देखील झालेत बाद. पायरी एक चरताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात आणि ज्या दिवशी तुम्ही मनावरती विजय मिळवाल ना त्यावेळेस निश्चितच तुमचा चांगला खेळ हा होऊ शकतो. त्यावेळेस आपण पाहतोय बॅटर आले तर विशाल चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला. 2 धावा इथून मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातील का? यस 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आव्हानाच्या सुरुवातीत एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावफलक पोचले गेले 10 अंकांवरती. जगाच्या रंगमंचावरती असे वावरानं की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्या तुमच्याकरता वाजल्याच पाहिजे. ओ जबरदस्त स्ट्रोक समोरच्या दिशेनं
वन बाउन्स न चेंडू निघून गेलाय. तुषार चौधरी यांना बीट करून सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरता आलाय मोक्याच्या क्षणी हा चौकार 4. कुटुंब होरलंय और जेवून जा बाजाराला. धन्यवाद थँक्यू सो मच. चला पुढील मॅचचा टॉस आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत. चला दोन संघामध्ये टॉस आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. विघ्नेश गोवारी आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करतो. एका बाजूने विघ्नर्थ स्पोर्ट बेलकडी सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी, दुसऱ्या बाजूने आई मरुदेव स्पोर्ट राजावळी या दोन संघामध्ये टॉस या ठिकाणी केला जातोय. छापाचा कॉल टॉस आपल्याला पुन्हा उडवावा लागेल. दोघांनी आवाज दिला होता. छापाचा कॉल पुन्हा एकदा परंतु आलेला आहे का. टॉसचा निकाल लागला गेलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडे टीमच्या बाजूनं. डिसिजन काय असणार आहे. बॅटिंग. फर्स्ट ऑफ ऑल शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्हाला देखील विजय शुभेच्छा आहेत. चांगला खेळ मात्र निश्चितच करा आणि हे तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला आणि गोड गोड खेळा असंच आम्ही म्हणू. थँक्यू सो मच. टीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर साहिल मांगेला. चला मॅचला होईल सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 15 धावांचं आणि या 15 धावा निश्चितच पूर्ण करण्याकरता दोन फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कुंदन फासमारे आणि तुषार चौधरी. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा देऊया दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल तेज तरार इनफिल्डच्या वरून खेळण्याची मानसिकता. कव्हर पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत सूरज माली. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फळक ऑन झालंय आई माऊली स्पोर्ट नागाळे संघाचं. विशाल कांबळेचा हा पुढील बॉल. हवाई स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जजमेंट देखील चुकलं गेलंय दिलीप जिंभळ्याचं आणि हा झेल मात्र सुटला गेलाय. झेल खूप महत्वाचा होता आणि हा झेल कदाचित पकडला असता तर मग अडचणी वाढू शकल्या असत्या. मात्र झेल झाला आहे ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर मग डेफिनेटली हाराल मॅच. फुलरलेनचा बॉल डावे स्टिचच्या पलीकडे पंचांच्या माध्यमातून हा वाईट बॉल जाहीर केलाय. पुन्हा एकदा हा बॉल मात्र फेकावा लागणार आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 4 धावा. यावेळेस अखू टप्प्याची लेंथ होती. ऑन साइडला खेळले गेलेत.
सॉफ्ट अँड अलाउन द कार्पेटच्या सायन एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली आहे. आवडच आपण पाहिला तर मग आणखी एक सिंगल धाव जी आहे ती पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं जाईल 6 अंकांवरती. हा चेंडू आहे वाईट. अवांतरच्या मध्ये आणखी एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले 7 अंकांवरती. एकंदर चेंडू फेकून झाले पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. हवाई स्ट्रोक केले गेले ऑन साइडला. फायर ब्रिगेड मॅन किरण माली चेंडूच्या खाली करणार नाही चुकी. पकडलाय शेल आणि समाप्त होईल. फलंदाज आपण पाहिला तर मग कुंदन पास मारे ह्या खेळाडूचा खेळ आउट. क्रिकेटच्या पटलावरती हार असो या जीत नेहमीच सातत्याने म्हटलं गेले आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नये. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. विशाल याच्या खात्यातील पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग सॉफ्ट अँड स्ट्रोक मात्र खेळले गेलेत लॉंग ऑफच्या दिशेनं. प्रवीण त्या ठिकाणी होते. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेत आणि या 2 धावेनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 9 या आकड्यांवरती. 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. आता मात्र जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 6 धावा अजून हव्या आहेत आई माऊली स्फोट नागले संघाला. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एक सुंदर मधुर गाण्याची. तारपा वाज करा अंगाची रेवारा आपली परंपरा जपू घरोघरा आदिवासींचा नांगायो दरारा. तारपेली भरली हुरुक पोरी हरी नाचून दे झुरुक. तारपा भोडण बना झवडायो उडव पोशे हरी पोरींचा शोभत जोडपा. कसा बसा वाजल पण वाजवर तारपा झवडा धरण लोटेनले नाचवर सारखा. तारपा सहा धावा डिफेंड करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सूरज माली नावाचा गोलंदाज सज्ज झाला. 6 मध्ये 6 धावा मात्र डिफेंड करायच्या आहेत. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा मात्र बदलाव केला गेला. सूरज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. स्लिमिड ऑफ मात्र थोडेसे क्लोज ठेवले गेलेत. सूरजचा पहिला बॉल. ओ सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक चोरटी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. सूरज माली आपल्या बोटांची जादू सूरजला मात्र दाखवावी लागणार आहे.
बाजीगर बनावं लागेल या ठिकाणी सूरजला देखील हा मॅच जिंकण्याकरता 5 चेंडूमध्ये 5 आणि स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहिला तर मग यज्ञेश एक धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केली जाईल. ज्या दिशेने फील्ड मात्र सजवली आहे त्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याकरता भाग पाडला जात. एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव या ठिकाणी पणाला लावला जाईल का सूरजच्या माध्यमातून. अडवा पाटणं खेळण्याची मानसिकता ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हलकासा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. एक धाव पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 12 या अंकांवरती. इथून अजून हे मॅच जिंकण्याकरता 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. अंगाला शहारे येणारा क्षण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येऊ लागला. पुढील बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. ओ चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील का. यस 2 धावा तर पूर्ण झाल्यात. आता मात्र जिंकण्याकरता 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल यस. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा मॅच जो आहे तो अक्षरशः जिंकलाय आई माऊली स्पोर्ट नागले या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आई माऊली स्पोर्ट नागले अँड हार्डलक टीम, जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. नुकता चाललेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर तुषार चौधरी पुन्हा एकदा ठरतोय सामनावीर.